मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात दोन खूप मोठे आणि महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहेत। लाडकी बहीण योजनेविषयी महिलांसाठी ही एक अतिशय महत्त्वाची अशी माहिती असणार आहे। हे जे दोन मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यापैकी एक निर्णय लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी असणार आहे आणि दुसरा जो निर्णय आहे तो लाखो महिलांचे टेन्शन वाढवणारा निर्णय असणार आहे। कारण की आता विधानसभा निवडणुकीच्या आधी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची छाननी करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे। होय मित्रांनो, आणि ही छाननी करण्यासाठी सरकार प्राप्तिकर विभागाची म्हणजेच इन्कम टॅक्स विभागाची मदत ही घेणार आहे। त्यामुळे आता या योजनेतून लाखो महिला कमी केल्या जाणार आहेत। पण नेमक्या कोणत्या महिला या योजनेतून कमी केल्या जाणार आहेत आणि कोणत्या महिला योजनेमध्ये राहणार आहेत हे आपण लगेच या ठिकाणी जाणून घेणार आहोत। पण त्याआधी या ठिकाणी पहिला जो निर्णय आहे तो आनंदाचा निर्णय कोणता आहे हे आपण या ठिकाणी अगोदर जाणून घेऊया। तर मित्रांनो बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नुकताच लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता हा जमा झालेला आहे। काही महिलांना हा हप्ता आलेला सुद्धा नाहीये, तर काही महिलांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकही हप्ता आलेला नाहीये। परंतु लाखो महिलांच्या खात्यात 6व्या हप्त्याचे 1500 रुपये हे जमा झाल्याचा मेसेज महिलांना आलेला आहे आणि आता बहिणींच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे। सोबतच महिलांना संक्रांतीचे गिफ्ट देखील सरकारकडून मिळणार आहे आणि गॅसचे पैसे देखील महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। पण आता अशातच सरकारकडून खूप मोठा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे की आता लाडकी बहीण योजनेची छाननी ही होणार आहे। सरकारने सांगितले आहे की या ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत छाननी ही केली जाणार आहे। त्यामुळे या योजनेतून लाखो महिला वगळण्यात येतील हे निश्चित झाले आहे। पण नेमक्या कोणत्या महिला या योजनेतून आता वगळण्यात येणार आहेत आणि नेमकी छाननी कोणत्या गोष्टींची होणार आहे, कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी छाननीमध्ये ग्राह्य धरल्या जाणार आहेत। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची छाननी करण्याचा निर्णय हा आर्थिक शिस्त राखण्यासाठी घेण्यात आलेला आहे आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने गरीब आणि गरजू महिलांना मिळावा यासाठी घेण्यात आलेला आहे। आणि ज्या महिलांना गरज नाही, ज्या महिला या योजनेत पात्र नाहीत, त्यांना या योजनेतून बाहेर करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी छाननी करण्याचा घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, लाडकी बहीण ही योजना या विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर योजना ठरली आहे आणि याचा फायदा अर्थातच या निवडणुकीमध्ये महायुती सरकारला झाला। म्हणून सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती निवडणुकीनंतर लगेचच 6व्या हप्त्याचे 1500 रुपये हे जमा केले आहेत। सोबतच आता महिलांच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याचे 1500 रुपये देखील जमा होणार आहेत आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत देखील महिलांच्या बँक खात्यावरती 3 मोफत गॅस सिलेंडरचे पैसे जमा केले जाणार आहेत। पण आता अशातच सरकारने महिलांना धक्का देणारा निर्णय घेतलेला आहे। आता लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांना बाहेर केले जाणार आहे। त्यामुळे आता या योजनेची पुन्हा छाननी होणार आहे। त्यासाठी अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत असल्याची पडताळणी करण्यासाठी प्राप्तकर विभागाकडून माहिती मागवली जाणार आहे। पॅन कार्ड सोबत उत्पन्नाची पडताळणी ही केली जाणार आहे, अशी आदिती तटकरे यांनी सांगितले आहे। आधी जाहीर केलेल्या निकषांची देखील या ठिकाणी अगदी काटेकोरपणे पालन हे केले जाणार आहे। म्हणजेच अगोदर या योजनेसाठी ज्या काही पात्रता निश्चित करण्यात आल्या होत्या त्यांचे देखील या ठिकाणी काटेकोरपणे पालन हे केले जाणार आहे। त्या पात्रतेच्या बाहेर असणाऱ्या महिलांना या योजनेतून सुद्धा बाहेर केले जाणार आहे। त्यामुळे आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन अर्जांची छाननी ही केली जाणार आहे। लाडकी बहीण योजना खऱ्या अर्थाने गरीब आणि गरजू महिलांना लाभ देण्यासाठी, त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे आणि आता या योजनेचा सरकारकडून सर्व गोष्टी संदर्भात एक आढावा घेतला जाणार आहे की खरोखर ही योजना ज्या महिलांसाठी सुरू केली आहे त्याच महिलांना लाभ मिळत आहे की नाही। या योजनेमध्ये बरेचसे गैरप्रकार देखील आढळून आलेले आहेत। बऱ्याचशा तक्रारी शासनाकडे प्राप्त झालेल्या आहेत। बऱ्याच अपात्र महिला देखील या योजनेचा लाभ घेताना दिसून आलेल्या आहेत। तशा तक्रारी देखील शासनाला या ठिकाणी प्राप्त झाल्या असून त्यामुळे आता या योजनेचा नवीन आढावा घेतला जाणार असून नवीन छाननी केली जाणार आहे। ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे असेल आणि त्यांनी देखील या योजनेचा जर लाभ घेतलेला असेल किंवा एका कुटुंबातील सर्वच महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला असेल किंवा ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे आणि त्यांनी देखील जर या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर कुठेतरी या ठिकाणी गरजूवंत महिलांवरती अन्याय होईल। त्यामुळे ज्यांना गरज आहे अशा महिलांनाच या योजनेचा लाभ देणे गरजेचे ठरणार आहे। त्यामुळे या ठिकाणी शासनाकडून छाननी करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आता सरकारकडून असे देखील आवाहन केले जाऊ शकते की ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, ज्यांना गरज नाहीये,
ज्यांचे उत्पन्न हे 2 ते 3 मार्गांनी होत आहे, ज्यांचे कुटुंब या ठिकाणी इन्कम टॅक्स भरत आहे, त्या अशा कुटुंबातील महिलांनी स्वतःहून या ठिकाणी योजनेतून माघार घ्यावी। दुसरीकडे या योजनेमध्ये 2.5 लाखांची मर्यादा ही घालण्यात आलेली आहे, ती कायम ठेवली जाऊ शकते आणि याचे काटेकोरपणे पालन देखील करणे गरजेचे असणार आहे। त्या दृष्टिकोनातून देखील सरकारने पाऊल उचललेले आहे। ज्या महिलांना गरज नाही, ज्यांचे उत्पन्न जास्त आहे, त्या महिलांनी गरजवंत महिलांसाठी स्वतःहून लाडकी बहीण योजनेतून माघार घेतली तर निश्चितपणे गरजवंत महिलांना या योजनेचा फायदा होणार आहे। कारण की या योजनेमध्ये जी काही रक्कम आहे ती आता पुढे या ठिकाणी शासनाने वाढवण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे। आता सध्या तरी या योजनेच्या संदर्भामध्ये आढावा घेतला जाईल, किती महिलांना या योजनेचा लाभ मिळाला, त्याचबरोबर किती महिला गरजवंत आहेत। कारण की गरजवंत महिलांना मदत अशा प्रकारे शासनाचे धोरण असणार आहे। कोणतीही योजना असो, त्या योजनेचा लाभ गरजवंत आणि गरीब महिलांना मिळाला पाहिजे। त्यामुळे या योजनेसंदर्भात देखील याबाबतचा शासनाचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर या योजनेमध्ये पुन्हा या ठिकाणी महिलांची छाननी केली जाईल। छाननी केल्यानंतर या ठिकाणी जेवढ्या पण महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील अशा महिलांना या योजनेतून बाहेर केले जाणार आहे। मित्रांनो, जुलै 2024 पासून या योजनेला सुरुवात झाली आणि आतापर्यंत सरकारने महिलांना या योजनेचा लाभ देखील दिला आहे। आता देखील या योजनेचा 7वा हप्ता महिलांना मिळणार आहे आणि आता इथून पुढे अधिक गरजवंत महिलांपर्यंत या योजनेचा लाभ कसा पोहोचेल याचा प्रयत्न देखील सरकार करणार आहे। ज्यांना गरज नाही त्यांना योजनेतून वगळण्यात येणार आहे। या योजनेत महिलांची संख्या वाढली तरी चालेल, पण अधिकाधिक गरजवंत महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे सरकारचे धोरण असणार आहे। त्यामुळे मित्रांनो, आता या ठिकाणी 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेतून बाहेर केले जाणार आहे। सोबतच ज्या महिला शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत असतील तर अशा महिलांना देखील आता या ठिकाणी या योजनेतून वगळण्यात येणार आहे किंवा मग या ठिकाणी त्यांना फरकाची रक्कम म्हणून तेवढी रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी 2 महत्त्वाचे निर्णय शासनाकडून घेण्यात आलेले आहेत। पहिला निर्णय म्हणजे लवकरच आता महिलांना लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता त्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि दुसरा निर्णय म्हणजे आता लाडकी बहीण योजनेची छाननी ही केली जाणार आहे, ज्यामुळे बऱ्याचशा महिला या योजनेतून कमी होणार आहेत। सोबतच बऱ्याचशा गरजवंत महिला देखील या योजनेमध्ये समाविष्ट देखील होणार आहेत। तर अशा पद्धतीने या ठिकाणी महत्त्वपूर्ण 2 निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।